चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदयलाल आता शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत। मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की जूनच्या 1 तारखेनंतर काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार 4,500 पार। सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की जूनच्या 1 तारखेनंतर काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार 4,500 पार। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर, तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपणास आवडेल तिथंच व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा आणि जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत। मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लवक मोलाचा सवाल की जूनच्या 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा बाजारभाव होणार आता या ठिकाणी 4,500 पार। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी आणि मागणी पुरवठ्याची स्थिती ही कशी आहे आणि या सर्वांचा 1 जून नंतर देशातील बाजारात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो परिणाम आणि महत्त्वाचा सवाल हा की या असणाऱ्या परिणामानंतर खरंच मग देशांतर्गत बाजारामध्ये जूनच्या 1 तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव हा 4,500 होणार अथवा नाही। चला या महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर। आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा सध्या $10.5 प्रति बुशेलच्या आसपास दिसतोय। आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी सुरू आहे आणि जी आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचली या आकडेवारीनुसार अमेरिकेमध्ये तब्बल 15% सोयाबीनची पेरणी ही घटलेली दिसायली। अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी एवढ्या मोठ्या प्रमाणात घटण्यामुळे आपल्याला भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात 100% तेजी दिसू शकते। पण याला जोडून सांगायचं म्हणजे आपण बघितलं तर जूनच्या 1 तारखेनंतर चीनची सोयाबीन आयात अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात वाढणार देखील आहे आणि जशी जशी ही आयात वाढेल तसा तसा सोयाबीनच्या बाजारभावाला या ठिकाणी 100% आधार मिळणार। याच्यामुळे जूनच्या 1 तारखेनंतर जर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा या ठिकाणी $11 प्रति बुशेल्स पर्यंत किंवा त्याच्या पल्ल्याड गेला तरी आश्चर्य वाटायला नको असं आहे या ठिकाणी जाणकारांचं सुस्पष्ट मत। आता आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात जर तेजी आली तर याच्यामुळे देशातील बाजारात सुद्धा 100% तेजी येत असते। याच गोष्टीला गृहीत धरलं तर देशातील बाजारात सुद्धा सोयाबीनच्या बाजारभावात 1 जून नंतर 100% येणार तेजी आणि त्याचबरोबर आपल्याला आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की सोयाबीन पेरणीसाठी खुल्या बियाणाची मागणी वाढल्यामुळं सोयाबीनचा बाजारभाव 1 जून नंतर 100% सुधारताना दिसतो। आता आपण सर्वजण हा प्रश्न विचारत आहात की 1 जून नंतर सोयाबीनचा भाव खरंच मग 4,500 होणार का? तर लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या सर्वांना उरलं सुरलं सोयाबीन विक्री करायचं आहे आणि त्यात खत बियाण्याची खरेदी करायची आहे। तर सोयाबीनचा भाव 4,500 होणार अथवा नाही हे आंतरराष्ट्रीय बाजारावरती अवलंबून नाही आणि हे देशातील सोयाबीनच्या मागणीवरती अवलंबून नाही, तर हे फक्त अवलंबून आहे सरकारच्या सोयाबीन विक्रीवरती। जर सरकारने 1 जून नंतर सोयाबीनची विक्री जी सध्या नाफेडद्वारा होत आहे ही जर बंद केली तर तुम्हाला सांगतो 100% सोयाबीनचा भाव हा 4,500 पार 1 जून नंतर जाणार। परंतु जर सरकारने नाफेडद्वारा सोयाबीनची विक्री बंद न करता ती सुरूच ठेवली तर मात्र सोयाबीनचा बाजारभाव 4100 ते 4400च्या दरम्यान आपल्याला 1 जून नंतर दिसणार आहे। आता अशा परिस्थितीत सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल
तर आपण 1 जून नंतर वाट बघू शकतात सरकारची सोयाबीन विक्री या ठिकाणी बंद करण्याची. जर सरकारनं असं केलं तर तुम्हाला 4,500च्या आसपास भाव मिळेल. पण मला वाटते 50-100 कमी जरी भाव मिळाला तर हरकत नाही, कारण सोयाबीनच्या भावात भविष्यात सध्याच्या कंडिशनला प्रचंड तेजी येईल अशी काही शक्यता दिसत नाही. मग अशा परिस्थितीत 44-45 आसपास भाव मिळाला, इथं सोयाबीनची विक्री करा, ज्याच्यामुळे आपला फायदा होईल. आणि जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा, ज्याच्यामुळं भविष्यात आपल्याला भावांतर योजनेचा 100% फायदा मिळू शकेल. भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र. व्हिडिओ आपणास आवडलाच असेल, यामुळे व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहील या ठिकाणी सतत. मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील सतत. तोपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्रांचे, कास्तकार बांधवांचे व बळीराजाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून खूप खूप आभार.